वरती आपण प्रॅक्टिस सेट 5.1 तर आता प्रॅक्टिस सेट 5.1 पाहणार होता. प्रॅक्टिस सेट 5.1 ऑल बेसिस ऑन द पॉसिबिलिटीज. तर काय क्वेश्चन आहे आपला? व्हॉट इज द क्वेश्चन? हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज म्हणजे कोणकोणत्या किती शक्यता आहेत ते आपल्याला काय करायची क्वेश्चनमधून सांगायची. तर फर्स्ट क्वेश्चन, वनिता नोज द फॉलोइंग साईट इन द महाराष्ट्र. वनिताला काय आहेत महाराष्ट्रामधील फॉलोइंग साईट, खालील साईट काय आहेत माहीत आहेत. सी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वॅकेशन. तिने काय केले? प्लॅनिंग केले. प्लॅनिंग काय केले? तिने प्लॅनिंग केले समर वॅकेशनमध्ये त्या फॉलोइंग साईटपैकी कोणत्याही एका साईटला जायचं तिने प्लॅनिंग केले. आता आपल्याला काही इथं ते कोणत्या साईटला जाणार आहे? वन ऑफ देम हे आपल्याला सांगितले, हे आपल्याला विचारले का? क्वेश्चन विचारले का? नो, आपल्याला क्वेश्चन विचारलेलं नाही. आपल्याला फक्त काय हाऊ मेनी पॉसिबिलिटीज. आता काय इथं आपल्याला ठिकाणांचे नाव सांगितले, प्लेसेस. कोणते प्लेसेस आपले साईट्स प्लेसेस? अजिंठा, महाबलेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. आता आपण एकूण टोटल आपल्याला साईट किती दिलेले आहेत त्यांनी? 1 2 3 4 5 6 7 8. देर आर द 8 साईट्स. आता 8 साईट्सपैकी किती पॉसिबिलिटी किती? कोणत्याही एका साईटला ती जाऊ शकते, विजिट करू शकते ती. देर आर द 8 पॉसिबिलिटीज. आता काय ती अजिंठाला बी जाऊ शकते, तिने ठरवलं तर ती लोणार सरोवरला बी जाऊ शकते, तिने ठरवलं ते माथेरानला बी जाऊ शकते. तिच्याकडे चॉईस नंबर ऑफ द चॉईसेस किती आहेत? नंबर ऑफ द चॉईसेस आर द 8. आता पॉसिबिलिटी सुद्धा किती आहेत आपले? पॉसिबिलिटी 8. मग देर आर द 8 पॉसिबिलिटीज. मग काय उत्तर त्याचं आपण पुस्तकावरच लिहू. देर आर 8 possibilities. There are the 8 possibilities. There are the 8 possibilities. आता काय सेकंड क्वेश्चन काय? एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आपल्याला काय आठवड्यातील वार किती आहेत आपली? एनी डे, कोणताही एक वार काय वीकमधील आपल्याला सिलेक्ट करायचे रँडमली. आता आठवड्याचे वार किती असतात तुम्हाला माहिती? आठवड्याचे वार किती आहेत आपले? क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 काय आपला? संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आता किती टोटल डेज इन वीक? टोटल डेज इन वीक किती आहेत आपले? 7. आता मग पॉसिबिलिटी किती येणार आहे आपली? 7. मग आता आठवड्यातील 7 वारापैकी किती काय कोणताही एक दिवस आपल्याला काय रँडमली सिलेक्ट करायचा. आता काय तुमचा आवडीचा कोणता वार आहे? संडे. संडे म्हणजेच काय तुमचा फन डे, बरोबर? तुम्हाला संडे आवडणार आहे, पण कोणाला मंडे बी आवडू शकतो, कोणी मंडे चॉईस करीन, एनीवन वेनसडे चॉईस करीन. मग काय आपल्याला काय नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती आले आपल्याला? 7. मग देअर फोर नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती आहेत? नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इज इक्वल टू 7 बिकॉज ऑफ इन अ वीक डेज आर द 7 डेज. थर्ड क्वेश्चन काय आपला? थर्ड क्वेश्चन काय आपल्याला म्हणून राहिलं आहे? सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. आता पॅक ऑफ 52 कार्ड्स म्हणजे काय? पत्त्यांचा काय कॅट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेले आहेत किती पत्ते असतात? एकूण 52 पत्ते. तुमचे किती? 26, 26 ब्लॅक अँड 26 रेड असतात तुमचे. आता त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला माहिती? त्याच्यामध्ये टोटल तुम्ही शिकलेले आहेत. तुम्ही आता टोटल काय शिकलेले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये सांगा बरं. तुमचे बदाम पत्ते, चौकट पत्ते, किलवर पत्ते आणि इस्पिक पत्ते तुम्ही हे टोटल पाहिलेले आहेत. ते चौक 52. एव्हरी सेटमध्ये काय आहे? एव्हरी सूट किंवा सेटमध्ये तुमचे किती पत्ते असतात? 13. आणि जे तुमचे जॅक, तुमचं परत काय अजून क्वीन आणि काय असतं अजून किंग असतं, ते काय असतं तुमचे फेस कार्ड्स म्हणजे काय? चित्रयुक्त पत्ते, बरोबर? चित्रयुक्त पत्ते किती असते सांगा बरं? एकूण टोटल 52 कार्ड्समध्ये किती असतात आपले चित्रयुक्त पत्ते? आपले 12, बरोबर? आता आपल्याला काय सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ द 52 कार्ड्स. एकूण टोटल किती कार्ड्स आहेत आपले? 52 कार्ड्स आहेत. त्याच्यापैकी आपल्याला काय सिलेक्ट वन कार्ड्स सिलेक्ट करायचे. आता तुम्ही कोणताही एक 52 पैकी कोणताही एक कार्ड तुम्ही रँडमली सिलेक्ट करू शकता. मग आता पॉसिबिलिटी किती आहेत? तुम्ही किती कार्ड काढू शकता? तुम्ही 52, एकूण टोटल 52. मग देअर आर द 52 पॉसिबिलिटीज, राईट? देअर आर द 52 पॉसिबिलिटीज. आता फोर्थ क्वेश्चन काय आपल्याला विचारतोय? वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. सिलेक्ट वन कार्ड रँडमली. आता काय वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. आता 10 पासून 20 पर्यंत त्या कार्डवरती काय नंबर लिहिलेले आहेत. आता बघा 10 पासून 20 पर्यंत नंबर किती तुमचे? इन्क्लुडेड इन 10 म्हणजे 10 धरून 10, 11, 12, 13 ... तुमचा लास्ट नंबर किती आहे तुमचा? लास्ट इज द 20. मग टोटल एकूण किती आहेत तुमचे? 11. मग काय सिलेक्ट वन कार्ड रँडमली. आता तुम्हाला काय सिलेक्ट वन कार्ड काय करायची? रँडमली सिलेक्ट करायची. मग तुम्ही कोणतेही 11पैकी एक कार्ड सिलेक्ट करू शकता. पण आपल्याला काय हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? मग देअर आर द पॉसिबिलिटीज 11. मग देअर फोर देअर आर 11 तुमची काय पॉसिबिलिटीज.
देअर आर द 11 पॉसिबिलिटीज. बरोबर, तुमचे काय एकूण 11 पॉसिबिलिटीज येणार आहेत. अशा तऱ्हेने आपले काय फिनिश द प्रॅक्टिस सेट 5.1 विच इज बेस्ड ऑन द पॉसिबिलिटीज.